साहेब, चिन्हाच्या बाबतीत प्रत्येक वेळेस तारीख वाढवून दिली जाते, परंतु निकाल मात्र लागत नाही. आता 1 वर्ष लागेल असं सांगितलं. आता पुढच्या जानेवारीतली मुदत दिलेली आहे शिवसेनेला चिन्हाची सुनावणी संदर्भात. त्यांचा अन्याय, त्यांचं कायदेशीर जी मागणी आहे ती जितका उशीर होईल तेवढा त्या पक्षावर त्याची झळ बसते. 1, 2, 3 दिवसाचं हिरिंग आहे, तिसऱ्यांदाही पूर्ण दखल. याचा अर्थ जीवितबद्दल आपण भाष्य करू शकत नाही, पण दिसतंय ते ठीक नाही दिसत. पिपाणी चिन्हामुळे आपल्या पक्षाला फटका बसला होता. पिपाणी चिन्ह आता गोठवलेलं आहे. कितपत पुढे फायदा होईल या आपल्या तुतारीचा? फायदा होईल. आम्ही जो स्टडी केला होता पिपाणी आणि तुतारी, याच्यामुळे आमच्या अनेक जागा संकटात आल्या. मी महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाचा आभार मानतो की त्यांनी आमची जी तक्रार आहे तिचा स्वीकार केला आणि त्याच्यात दुरुस्ती. सर, अतिवृष्टी आणि पूरग्रस्त जे शेतकरी झाले होते मे महिन्यातली देखील शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही. सरकारने आज पुन्हा निर्णय घेतलेला आहे की माती आणि मुरुम शेतकऱ्यांना मोफत देण्यात येईल, परंतु मे महिन्यातल्या शेतकऱ्यांना देखील आम्ही मदत नाही, फक्त घोषणा होत आहेत. आज माझ्याकडे सकाळी सोलापूरच्या भागात शेतकरी आले, त्यांनी दिवा निघालाय माती फक्त घ्यायची कुठं, माती आणायची कुठं, दुसऱ्याच्या शेतात नको नाव करत. आणि त्यामुळे त्याच्यात काय अर्थ नाही. बघूया मी सोलापूरला जाणार आहे, तिथल्या स्थानिक लोकांची आंदोलनांची चर्चा करणार आहे. 70,000 कोटीची आपण कर्जमाफी केली शेतकऱ्यांची. 20 जून पर्यंत मुदत मागितली या सरकारने कर्जमाफी करता. सरकार खरंच कर्जमाफी करेल शेतकऱ्यांची का फक्त आश्वासन देणार? बघायचं काय करतात. सर, एक याचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधीच अनेक जे आहेत आरोप होत आहेत, निवडणूक आयोगांवर आरोप होत आहेत, ज्युडिशरीवर आरोप होत आहेत. याच्या स्वायत्त संस्थांची सध्याची परिस्थिती की विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असं मला वाटतं. कसं विश्लेषण करायचं यासाठी? असं की इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि आम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ही जपली पाहिजे. आणि ती भूमिका आतापर्यंत आणि सगळ्यांनी गेले अनेक वर्ष घेतली. पहिल्यांदा इन्स्टिट्यूशनचे काही निर्णय त्यांच्या चौकशीच्या बाहेर होतात असं लोकांना वाचायला लागलेले आणि त्यामुळे साहजिकच इन्स्टिट्यूशनच्या संबंधीची आशंका लोकांच्या मनात येते. पण तरी या इन्स्टिट्यूशन तिची प्रतिष्ठा ही त्यांनी जतन केली पाहिजे आणि आम्ही लोकांनी तिचं राजकारण आणता कामा नये. या जवळ्या पाहिजे, त्याचं स्वायत्तता ही शिकवली पाहिजे. 2 दिवसापूर्वी साहेब अजितदादांचा बारामतीत मेळावा झाला. भाषण त्यांनी केलं, मी साहेबांमुळेच मोठा झालेलो आहे, आता परत या गोष्टी काढू नका. इकडे नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.